Hello student, again Nika ma'am is here and today's our topic is algebra of statement. First statement is idempotent law. तर idempotent law म्हणजे काय? एखादं कनेक्टिव्ह असेल किंवा ऑपरेशन असेल हे त्या स्टेटमेंटमध्ये अप्लाय करायचं. म्हणजे एकच स्टेटमेंट घेतलं आपण P अँड P. आन्सर पण काय येणार P. सेम P और P इज इक्विव्हॅलंट टू P. सेम कम्युटेटिव्ह लॉ काय तर P और Q इज इक्विव्हॅलंट टू Q और P. सेम P अँड Q इज इक्विव्हॅलंट टू Q अँड P. जसं की आपण 3+2 घेतलं, 3+2 किती 5. सेम आपण रिव्हर्स केलं 2+3 इज अल्सो 5. म्हणजे कम्युटेटिव्ह म्हणजे काय, तुम्ही जर ते दोन व्हॅल्यूज रिव्हर्स केला आणि कनेक्टिव्ह जर सेम ठेवलं, जे तुमचं ऑपरेशन आहे ते जर सेम ठेवलं तर आन्सर बदलत नाही. सेम असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो, P अँड Q अँड R. जर 3 आपल्याकडे स्टेटमेंट असतील आणि जर एकच ऑपरेशन असेल, एकच कनेक्टिव्ह असेल तर कुठलेही 2 क्रिया तुम्ही अगोदर करा आणि थर्ड नंतर करा. आन्सर काय तर सेम. अगोदर आपण सपोज याचं असं केलं की P अँड Q नंतर अँड R लिहिलं तरी आन्सर सेम येणार आहे. सपोज आपण असं केलं Q अँड R अगोदर केलं आणि नंतर अँड P केलं तरी आन्सर काय येणार आहे सेम येणार आहे. सेम ह्याच्यासाठी P और Q और Q और R. याच्यामध्ये पण जरी आपण असं केलं P और Q और R तरी आन्सर काय येणार आहे सेम. देअरफॉर P अँड Q in bracket Q and R is equivalent to in bracket P and Q and R. Same P or Q in bracket Q or R is equivalent to P or Q or R. Next is distributive law. हा तर आपल्याला माहिती आहे काय, आपण जसं इंटरसेक्शनमध्ये पाहिलं होतं, युनियनमध्ये पाहिलं होतं. इंटरसेक्शन डिस्ट्रीब्यूट ओव्हर युनियन, युनियन डिस्ट्रीब्यूट ओव्हर इंटरसेक्शन. तसं इथं काय येणार आहे अँड गेट आणि ऑर गेट. तर P अँड Q और R. तर फर्स्ट काय येईल मग P अँड Q. नेक्स्ट ऑपरेशन इज और P अँड R. नेक्स्ट काय P और Q अँड R. तर हे फर्स्ट काय होईल P और Q. नेक्स्ट ऑपरेशन इज अँड नेक्स्ट ब्रॅकेट P और Q. नेक्स्ट आहे डी मॉर्गन्स लॉ, जो की आपण सेटमध्ये कॉम्प्लिमेंटनुसार पाहत होतो. काय पाहत होतो, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. सेम इथे आपण काय करणार आहे तर कॉम्प्लिमेंट लिहिण्याच्या ऐवजी निगेशन लिहिणार आहे. निगेशन ऑफ P आणि इंटरसेक्शन युनियनच्या ऐवजी अँड गेट ऑर गेट लिहिणार आहे, बरोबर. तर निगेशन P अँड Q इज इक्विव्हॅलंट टू P वरती निगेशन अप्लाय करायचं आणि आपण पाहिलं अँडचं निगेशन ऑर होतं आणि Q वरती निगेशन अप्लाय करायचं. सेम काय निगेशन P और Q, याचा आन्सर काय येणार मग इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P अँड निगेशन Q. आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ P अँड T इज इक्विव्हॅलंट टू P. आता पहा याचा आन्सर अर्थातच P वरती डिपेंडंट असणार आहे, कारण अँड गेटमध्ये आपल्याला माहिती आहे T अँड T इज ओनली T अदरवाईज फॉल्स. देअरफॉर जर P T असेल तर आन्सर T येईल. P जर F असेल तर आन्सर F येईल. त्यामुळे याचा आन्सर कोणावरती डिपेंडंट आहे P. देअरफॉर P अँड T ज्यावेळेस असेल त्यावेळेस आन्सर काय येणार आहे आपल्याला P. आता इथं जर F असेल तर ऑलवेज F येणार आहे, कारण इथं T जरी असला तरी T अँड F काय असणार F. F अँड F काय असणार आहे F. Therefore, if P and T, then answer is P, and P and F, then answer is F. सेम ऑर गेटसाठी पहा P और F. तर आपल्याला ऑरमध्ये माहिती आहे जर F और F असेल तरच F येतं, अदरवाईज काय येतं T येतं. जर इथे T असेल तर आन्सर T येईल, F असेल तर आन्सर F येईल. देअरफॉर अर्थातच याची व्हॅल्यू कोणावरती डिपेंडंट आहे तर P वरती डिपेंडंट आहे. आणि P और T हे काय येणार आहे ऑलवेज T, बिकॉज T और T, T और F, F और T हे सगळं काय येतं तर Tच येतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे काय P अँड निगेशन P. पहा त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचं, त्याच्यासोबत अँड गेट घ्यायचं किंवा ऑर गेट घ्यायचं, तर आन्सर काय येईल तर P अँड P. ज्यावेळेस P T असेल त्यावेळेस निगेशन P काय असेल F असेल. ज्यावेळेस P F असेल निगेशन P काय असेल T असेल. त्यामुळे हे दोन्ही कधी व्हॅल्यूज काय सेम नसणार आहेत, त्यामुळे आन्सर ऑलवेज काय येणार आहे Fच येणार आहे. आता ही इथं बघा ज्यावेळेस F और F असेल त्याच वेळेस काय असेल तर F असेल, पण ह्या दोन व्हॅल्यू कधी सेम नसणार आहेत, त्यामुळे आन्सर ऑलवेज काय येणार आहे T येणार आहे. P और निगेशन P is equals to T. Next है absorption law. P or P and Q is equivalent to P. Here Q is absorbed. Same AND gate आणि OR gate. P and P or Q is equals to P. पहा परत सांगते P or P and Q is equivalent to P. And also P and P or Q is equivalent to
पी. कंडिशनल लॉमध्ये आपल्याला माहिती आहे पी देन क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. बाय कंडिशनलमध्ये आपल्याला माहिती आहे पी इफ अँड ओनली इफ हे स्टेटमेंट अगोदर कोणाला इक्वल असतं तर पी अँड क्यू अँड पी देन क्यू अँड क्यू देन पी. आणि त्यानंतर आपल्याला हे दोन्ही स्टेटमेंट माहिती आहेत. पी देन क्यू म्हणजेच काय निगेशन पी ऑर क्यू अँड क्यू देन पी म्हणजेच काय निगेशन क्यू ऑर पी. हे सगळे 10 लॉज आहेत जे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स ज्यांना म्हणतात त्याचा आपण यूज करणार आहे. जे काय आपण स्विचिंग टेबल पाहिले तर आपण काही स्टेटमेंट करतो शो दॅट द फॉलोइंग स्टेटमेंट बाय यूजिंग ट्रूथ टेबल. तर आता ट्रूथ टेबलने यूज करता हे जे काही स्टेटमेंट्स असतात ते आपण प्रूव्ह करू शकतो बाय यूजिंग धिस अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. सिमिलरली आपण जे स्विचिंग सर्किट्स पाहिले त्या स्विचिंग सर्किटमध्ये जे काही लेंदी असे मोठे मोठे स्विचिंग सर्किट्स होते तर ते स्विचिंग सर्किट्स आपण थोडेसे हे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स यूज करून थोडे सिम्प्लिफाय करून आपण सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट ड्रॉ करू शकतो. क्वेश्चन असा आहे तो ड्रॉ दी सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट किंवा प्रूव्ह द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट यूजिंग लॉग टेबल. तर आपल्याला इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर क्वेश्चन असा आहे राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स बाय यूजिंग द रूल्स. रूल्स म्हणजे कोणते जे मगाचे रूल्स होते ते रूल्सचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे तर स्टेटमेंट्स लिहायचे. आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूया. तर फर्स्ट क्वेश्चन पहा पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन आर. हा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे मग अशी जे आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्सचे जे रूल पाहिले ते रूलचा यूज करून आपल्याला हे स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे. मग ॲन्सरमध्ये आपण काय लिहिणार आहे तर ॲन्सरमध्ये फर्स्ट काय करायचं आपल्याला निगेशन अप्लाय करायचं. देअरफॉर अप्लाय द निगेशन कोणावरती गिवन स्टेटमेंट पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन आर. ओके नेक्स्ट काय होईल मग याच्यावरती निगेशन अप्लाय करायचं आहे. तर निगेशन काय आपल्याला डी मॉर्गन्स लॉ माहिती आपण आत्ताच पाहिला. काय होतं डी मॉर्गन्स लॉ काय म्हणतो तर पीवरती अगोदर अप्लाय करा नंतर कनेक्टिव्हवर आणि नंतर क्यूवरती. आपण थोड्या वेळासाठी ए पी स्टेटमेंट म्हणू हे क्यू म्हणू. मग आपलं काय होईल निगेशन पी ऑर क्यू अँडचं ऑर होईल निगेशन पी ऑर निगेशन आर. राईट. आता काय होईल नेक्स्ट तर इज इक्विव्हॅलंट टू इथे जे यूज केले ते लिहायचं. काय यूज केले डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट काय याच्यावरती अप्लाय करू निगेशन पी अँडचं ऑरचं काय होईल अँड निगेशन क्यू ऑर गेट ॲज इट इज. इथे काय होईल निगेशन पी ऑरचं काय होईल अँड निगेशन ऑफ निगेशन आर इज ओरिजिनल स्टेटमेंट आर. बरोबर. आता पहा इथे काय दिसते निगेशन पी अँड बरोबर. तर आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी माहिती आहे. इथे पण आपण यूज काय केलं आहे तर डी मॉर्गन्स लॉ. जी प्रॉपर्टी यूज केली ती तिथे ब्रॅकेटमध्ये लिहायची डी मॉर्गन्स लॉ. इथे काय होईल निगेशन पी देअरफॉर आउटसाइड निगेशन पी अँड गेट सेम दिसते देअरफॉर दिस इज आउटसाइड इन ब्रॅकेट उरलं काय निगेशन क्यू ऑर आर. इथे आपण काय यूज केलं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. येते लक्षात. आपण काय केलं आपल्याला निगेशन लिहायचं होतं एका स्टेटमेंटचं जे दिलेलं आहे मग त्याच्यावरती निगेशन अप्लाय केलं डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला झालं निगेशन. ठीक आहे. नेक्स्ट आपण सेम एक एक्झाम्पल पाहूया. पाहता नेक्स्ट एक्झाम्पल काय तर कंडिशनल स्टेटमेंट आहे पी देन क्यू ऑर आर. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती याच्यावरती काय सांगितले आपल्याला तर निगेशन अप्लाय करायला सांगितले. तर अगोदर आपण फर्स्ट स्टेप जसं सांगितले तसं करूया. अप्लाय द निगेशन ऑन गिवन स्टेटमेंट इज पी देन क्यू ऑर आर. राईट. ब्रॅकेट कंप्लीट. मग निगेशन अप्लाय केलं तर निगेशन अप्लाय केल्यानंतर आपलं काय मिळालं निगेशन ऑफ पी देन क्यू ऑरचं काय होईल अँड निगेशन आर. आता निगेशन अप्लाय करण्यासाठी आपण डायरेक्ट याच्यावरती नाही करत आहे बरोबर. तर हे इक्विव्हॅलंट कुणाला आहे निगेशन हे इक्विव्हॅलंट कुणाला आहे तर निगेशन पी ऑर क्यू अँड ॲज इट इज निगेशन आर. इथे आपण थोडक्यातच काय केलेलं आहे तर डी मॉर्गन्स लॉ यूज केलेला आहे बरोबर.
आता इथे आपण अगेन डी मॉर्गन्सला यूज करू शकतो. आपण काय लिहिणार, निगेशन ऑफ निगेशन पी इज पी. ऑरचं काय होईल, अँड निगेशन क्यू. अगेन अँड गेट ॲज इट इज निगेशन आर. इथे काय यूज केलं आपण, डी मॉर्गन्स law, right? And this is the simplified statement or negation of given statement. Next पाहूया आपण थर्ड क्वेश्चन. तर थर्ड क्वेश्चन आहे P and Q then negation P or Q. तर याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, निगेशन अप्लाय करायचं आहे. तर करूया आपण. फर्स्ट काय, P and Q देन निगेशन P और Q. आता याच्यावरती निगेशन अप्लाय करण्यासाठी आपल्याला अगोदर हे कंडिशनल स्टेटमेंट त्याचं अँड आणि ऑरमध्ये कन्वर्जन आपल्याला माहिती आहे. काय, दिस इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ॲज इट इज राहील. याचं काय, निगेशन P म्हणजे आता P स्टेटमेंट जे आहे P and Q और जे Q स्टेटमेंट म्हणजे काय आपलं P और Q, बरोबर. हे इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहे. त्यानंतर आपण काय करणार, डी मॉर्गन्स लॉ यूज करणार. डी मॉर्गन्सनी काय होईल, निगेशन ऑफ निगेशन ओरिजिनल स्टेटमेंट P and Q, ऑरचं निगेशन अँड देन निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट P और Q. काय यूज केलं, डी मॉर्गन्स लॉ. बरोबर. आता नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, तर याच्यावरती निगेशन अप्लाय करायचं आहे. हे काय होईल, दिस इज इक्विव्हॅलंट टू P and Q अँड निगेशन ऑफ निगेशन P इज P. ऑरचं काय होईल, अँड निगेशन Q, बरोबर. अगेन इथे पहा आपल्याला काय दिसतंय, तर आपलं आलेलं जे स्टेटमेंट आहे तर ते काय आहे, P and Q and P and negation Q. इथे सुद्धा आपण असं म्हणू शकतो बाय यूजिंग डी मॉर्गन्स लॉ, कारण आपण निगेशन अप्लाय जे करतो ते कशाने करतो, तर डी मॉर्गन्स लॉने, विच इज आवर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. आले लक्षात. तर आपण नेक्स्ट काय पाहणार आहे, आज आपण काय पाहिलं, तर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट अँड अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट आपण यूज करून दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन कसं करू शकतो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे, तर ह्याच अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचा यूज करून आपण कंपाऊंड जे स्टेटमेंट पाहिले त्याचे जे ट्रूथ टेबल्स पाहिले, तर ते जे ट्रूथ टेबल असतात, सपोज P इफ अँड ओनली इफ Q इज इक्विव्हॅलंट टू P देन Q अँड Q देन P. हे आपण ट्रूथ टेबलचा यूज करून आपण इझिली दाखवू शकतो, बरोबर. बट विदाऊट यूजिंग ट्रूथ टेबल हे आपण प्रूव्ह करू शकतो बाय यूजिंग अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. पाहूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.